3 वर्षापूर्वी अधिक मास आला. सद्गुरू बाबांनी आमची कथा या ठिकाणी ठेवली होती आणि कथा जशी जशी जवळ येत चालली आई म्हणायची मला स्वामीची कथा ऐकायची. स्वामी मला कथा ऐकायची. मला आई तुम्हाला बसणं होईल का एवढे वेळ 3 तास? मी बसन ना म्हणे. मला काय झालं? आईना कथा कीर्तनाची नितांत आवड. काल जेव्हा प्रदक्षिणेकरता सोहळा निघाला आणि दत्त भवनाच्या समोर जेव्हा बाबा पालखी आली आणि वर जेव्हा पाहिलं तेव्हा तिथं ती खुर्ची दिसली नाही, आई दिसली नाही. भास झाल्यासारखं होत होता की आई जरी जणू तिथं बसली ना आशीर्वाद देते आणि बाबा पूजन करताय. काही दिसली नाही काल तिथं. आईचा तो प्रेम चेहरा दिसला नाही, तो मायाचा हात दिसला नाही आशीर्वाद दिला. असं वाटलं दुभंगती धरणी माता पातले आकाश. आईची हातून वेळोवेळ आली असो काय गोड जीवन होतं आईचं, काय निर्मळ जीवन होतं, काय पवित्र जीवन होतं. तुम्हाला सांगा आईच्या डोक्यावरचा पदर कधी पडला नाही. एवढी आई आजारी होती. शेवटचे 5-6 दिवस आईला देह भान राहिलेलं नव्हतं तरी देखील आईचा हात पदराकडे जायचा. कुलवानपणा तो रक्तात भिनलेला होता आईच्या. काल आई दिसल्या नाही. मागच्या पुण्यतिथीला काल्याचं कीर्तन होतं आमचं. कीर्तन असलं की मी अगोदर आईच्या दर्शनाला व्हायचो आणि आईला म्हणायचो आई आशीर्वाद द्या. तसं आईला म्हणायचीच गरज पडत नसायची. डोकं टेकलं की आईने पाठीवर असं प्रेमाने हात फिरवायचा. म्हणलं आई आज काल्याचं कीर्तन आहे म्हणजे माहिती ना मला. तुम्हाला माहिती का आज काल्याचं कोणाची सेवा आहे? आई एवढं प्रेम आज स्वामीची ना म्हणे. मग ऐकायला यायचं ना मग लगेच येते. ओढता येत नसाय पण करणं राहायची. जीवनामध्ये एवढं पावित्र्य, थोडी स्वच्छता, एवढं निर्मळपणा. आईच्या हातातली जपमाळ कधी हातातून पडली नाही. विश्रांती घ्यायची असेल तर थोड्या वेळ बाजूला ठेवली द्यायची. जप करून करून ती माळ सुद्धा एवढी गुळगुळीत झाली. इतका मऊपणा प्राप्त. आईच्या हाताचा स्पर्श त्या माळीला होत होता. ती मऊ होणार का? माणसं मऊ होत होते. तो मायाचा